4 षटकांचा सामना असणार आहे. आपण दक्षता घ्यायची 4 षटकामध्ये 20 मिनिटांचा अवधी आपणाला असणार आहे. गोलंदाजी करत असणाऱ्या संघाला कोशिंबी आणि कुरुंद संघाला या ठिकाणी मी विनंती असेल की आपल्याला 20 मिनिटांचा अवधी असणार आहे. 20 मिनिटांमध्ये आपण 4 षटकं फेकून झाली पाहिजेत, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. याची आपण दक्षता घ्यायची आहे आणि या स्पर्धेचा एक महत्त्वपूर्ण निर्णय असणार आहे, नियम असणार आहे. तो म्हणजे हॅलो हॅलो हॅलो. तर या स्पर्धेचा नियम असणार आहे चेसिंग आणि ड्रेसिंग. आपण पाहिलं बऱ्याचशा संघांना या मैदानामध्ये पॅनलाइज केलं गेलंय. जास्त वेळ खर्च केली गोलंदाजी करत असणाऱ्या संघाला पॅनलाइज केलं, ड्रेस नसलेल्या संघाला पॅनलाइज केलं. तर आज चौथ्या दिवसामध्ये अशी कोणी चुकी करणार नाहीये की आपल्या संघाला ती चुकी मोजावी लागेल. स्टॉपवॉच या ठिकाणी लावलेला आहे. पंच, मी आपल्याला विनंती करतो, स्टॉपवॉच लावलेला आहे, त्यांच्या लक्षात द्यायचं आहे. 20 मिनिटांचा अवधी. गेम इज ऑन. 10 वाजून 44 मिनिटं झालेत आणि इथे मात्र पहिला चेंडू सुरेख चेंडू होता, हप्पी टप्प्याचा चेंडू होता. इथे मात्र बॅटची आउटसाइड एज घेतली, चेंडू गेलाय फर्स्ट स्लिपमध्ये आणि क्षेत्ररक्षकानं जोपर्यंत चेंडू फील्ड करेल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावेच्या मदतीनं इथे मात्र श्री गणेशा झालाय, तो म्हणजे तलवली आणि अर्जोली संघाचं. खिजर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल, लेफ्ट हँड फलंदाज. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ऋतिक. यावेळचा चेंडू फुलर लाईनचा चेंडू होता, इथे मात्र जोरदार अपील पाहायला मिळाली. खोलवर टप्प्याचा चेंडू फेकण्यामध्ये यश आलं. ऋतिक या फलंदाजाला जोरदार अपील जरूर झाली होती, परंतु या अपीलला फेटाळून लावलंय पंच आमचे शानू सरांनी आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. आपण पाहू शकतो रिप्लायमध्ये कशा प्रकारचा हा चेंडू अतिशय स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळाली होती. फसवा चेंडू, या चेंडूमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळालं होतं. यावेळेला चेंडूला आपण पाहतोय पूल केलाय, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये, येतोय पहिलाच खणखणीत षटकार या चौथ्या दिवसामधील. धन्यवाद. तर इथे मात्र खिजर या फलंदाजाच्या मार्फत पहिला चेंडू स्लोवर होता, निश्चितच चाचपडला होता, व्हेरिएशन होतं चेंडूला, मात्र जाणण्या आणि फरकण्यामध्ये थोडीशी चूक झाली. निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये यश आलं होतं ऋतिक या गोलंदाजाला. तर खिजर यानं मात्र दुसऱ्या चेंडूचा खरपूस समाचार घेतला आणि 6 धावा आपल्या खात्यावरती जोडल्या. 6 धावीच्या मदतीने स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. तर संघाची धावसंख्या पाहतो आपण बिनबाद 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय ऋतिक. तर ऑन स्ट्राईक खिजर. या वेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू जातोय सिलिमिडॉनच्या डीप मिड विकेटच्या रिजनला. इथे मात्र एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केली जाते आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं, दोन्ही फलंदाजांमध्ये सुरेख ताळमेळ पाहायला मिळाला आणि या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण बिनबाद 9 धावा. पहिलं षटक या ठिकाणी पॉवर प्लेचं षटक असणारी, या षटकामध्ये निश्चितच पाबंदी असणारी क्षेत्ररक्षकांवरती. इथे मात्र जो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु प्रयत्न अपयशी ठरलाय आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. आडव्या बॅटनं खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता खिजर या फलंदाजानं, मात्र प्रयत्न अपयशी ठरला. तर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेला रिव्हर्स अटेंड केलाय, जाणलंय पारखलंय, फुलर लाईनचा चेंडू आहे, चेंडू भिरकावलाय, पॉइंटच्या रिजनला येतोय आणखीन एक दर्जेदार चौकार. धन्यवाद. इथे मात्र पंचांनी दंडित केलंय गोलंदाजाला. फुलर लाईनचा चेंडू होता, बिमर चेंडू पंचांनी घोषित केलाय. 1+4 = 5 रन्स, अशा 5 धावा मिळतील, त्या म्हणजे तळवली आणि अर्जोली संघाला. तर संघाची धावसंख्या पाहतो आपण धावफलकावरती जोडल्या जातील 14 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा फेकावा लागेल, गोलंदाजाला दंडित केलंय पंचांनी. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु चेंडू स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळाली.
चेंडू येण्याआधीच मात्र बॅट फिरून मोकळे झाले खिजर. तर संघाची धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती पाहायला मिळतील त्या म्हणजे 14 धावा. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा खर्च केल्या. मात्र एक नो चेंडूचा इथे मात्र फायदा मिळालाय. तलवले अर्जोली संघाला 5 धावा आल्या आणि 5 धावा येऊन एका षटकामध्ये तब्बल बिनबाद 14 धावा या ठिकाणी धावफलकावरती धावा पाहायला मिळतील. अजूनही तलवलेने अर्जोली संघाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये आल्या 14 धावा. मात्र कोणत्याही प्रकारचा धोका पत्करला नाहीये संघानं, कोणत्याही प्रकारचा धोका पत्करला नाहीये खिजर आणि पिंटू या फलंदाजानं. तर इथे मात्र दुसरं शतक घेऊन येतोय तो म्हणजे सोपान. कोशिंबे आणि कुरुन संघाकडून सोपान येतोय दुसरी गोलंदाजी घेऊन. 20 मिनिटांचा अवधी असणारे आपल्यासाठी आपण दक्षता घ्यायची आहे. या ठिकाणी निश्चितच आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. या ठिकाणी स्टॉपवॉच आपण पाहतोय 4 मिनिटं 20 सेकंद या ठिकाणी आपला अवधी समाप्त झालेला आहे एका षटकामध्ये. तर निश्चितच वेळेमध्ये तुम्ही शतक संपवाल अशी मी आशा बाळगतोय आणि विनंती असेल की आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाज सज्ज होतोय सोपान. तर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल पिंटू राईट हँड फलंदाज. पंचांना पास करून चेंडू फेकतोय. यावेळीचा चेंडू जोरदार अपील आपल्याला पाहायला मिळाली परंतु एक धाव या ठिकाणी मिळेल लेगबाईच्या रूपात. पंच राजेंद्रजी पाटील सर आमच्या समोर सांगतायत की लेगबाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल तलवली अर्जोली संघाला. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण धावफलकावरती 15 धावा. जोरदार अपील जरूर झाली होती. आपण रिव्हर्समध्ये पाहतोय रिप्लायमध्ये पाहतोय परंतु पंच आमचे तेवढे दक्ष आणि चाणक्य राजेंद्रजी पाटील सर त्यांनी इथे मात्र अपील फेटाळून लावली. दुसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय तो म्हणजे सोपान. तर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल लेफ्ट हँड फलंदाज खिजर. आतापर्यंत 6 चेंडूंचा सामना केलाय आणि 12 या धावसंख्येवरती खेळतोय तो म्हणजे खिजर. इथे मात्र वारंवार क्षेत्रक्षणामध्ये परिवर्तन करावा लागतोय कारण की आपण पाहतो रायटी आणि लेफ्टी अशी दोन कॉम्बिनेशन असल्या कारणाने फलंदाजामध्ये वारंवार क्षेत्रक्षणामध्ये बदल करावा लागतोय कोशिंबी आणि कुरुन संघाला. इथे पाहतोय गोलंदाज सज्ज सोपान. यावेळेला क्रिकेटमधला ब्रह्मास्त्र फेकला होता गोलंदाज सोपान यानं. हे जाणलंय पारखलंय खिजर या फलंदाजानं सन्मान देण्याचा प्रयत्न केला आणि एक धाव सहजरित्या पूर्ण केली. इथे मात्र एक चांगल्या क्रिकेटरचं लक्षण पाहायला मिळतोय कारण की खराब चेंडूला सीमापार घालवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतोय खिजर हा फलंदाज. तर चांगल्या चेंडूला सन्मान देतोय आणि एक धाव धावफलक इथे मात्र हलत ठेवण्यामध्ये यशस्वी ठरत आहेत दोन्ही फलंदाज. संघाची धावसंख्या पाहतो आपण धावफलकावरती जोडल्या जातील त्या म्हणजे 16 धावा. बिनबाद 16 अतिशय सुरेख या ठिकाणी धावसंख्या पाहायला मिळते. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय तो म्हणजे सोपन. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल खिजर पिंटू. यावेळेचा चेंडू पाहायचंय पिक केलंय चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय परंतु झेल जमिनीला दान होतोय आणि एकेरीला पुन्हा एकदा दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जातंय. या दोन धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण धावफलकावरती 18 धावा. गेरशे प्लस बादशाही आहे आणि पडघा विरुद्ध वाफाले ए या दोन संघटनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी सज्ज राहायचं आहे आणि या ठिकाणी लोणार प्लस सांगे संघ उपस्थित असेल तर आयोजकांशी आपण संपर्क त्वरित साधायचा आहे. प्लीज जो संघ इथे उपस्थित असेल त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आयोजकांशी संपर्क साधावा. धन्यवाद योगेश सर. तर पुन्हा एकदा गोलंदाज सोपन. इथे मात्र पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या हा बाहेरचा चेंडू होता आणि इथे नोमॅन क्षेत्रामध्ये चेंडू लँड होतोय. पुन्हा एकदा एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. तर संघाची धावसंख्या 2 निवाड. संघाची धावसंख्या पाहतो आपण बिनबाद 20 धावा. धावफलक इथे मात्र हलतं ठेवण्यामध्ये यशस्वी ठरतायत तर दोन्ही फलंदाज ऑन स्ट्राईक. पिंटू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय सोपन. यावेळचा चेंडू सुरेख फटका आणि
प्रॉपर टायमिंग देखील पाहायला मिळाला. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय 6 धावेचा हा फटका. 4 धावा चौकार. दरम्यान या ठिकाणी या वाशिरगावचे उद्योजक आणि समाजसेवक जनार्दन मागे यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. तुम्हाला विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. तुमचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मी पुन्हा एकदा विनंती करतोय गेरशे प्लस भातसई आणि पडघा विरुद्ध वाफाले यांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. चौकार आहे की षटकार हे पाहायचं आहे. इथे मात्र आमच्या तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत अफजल शेख सर या ठिकाणी आलेले आहेत. डिसिजन पेंडिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले देखील पाहायला मिळेल. चार धावा. इथे मात्र 4 धावा मिळतील. तलवली अर्जोली संघाला. तर संघाची धावसंख्या 4 निवाड. संघाची धावसंख्या पाहतो पण धावफलकावरती 24 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. सोपण गोलंदाजच्या मार्कवर. यावेळेला पुन्हा एकदा शफल होऊन चेंडू खेळून काढलाय. पाहायचा चेंडू जातोय फाईन लेगच्या रिजनला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावेच्या मदतीनं दुसरं षटक या ठिकाणी समाप्त होतोय. संघाची धावसंख्या पाहतो आपण धावफलकावरती 26 धावा. तब्बल 11 मिनिटं 47 सेकंद या ठिकाणी झालेले आहेत. मी आपणाला विनंती करतोय आपण स्पीडअप करायचं आहे. तर या ठिकाणी शैलेश गोलंदाजच्या मार्कवर येतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं शतक घेऊन शैलेश येतोय मैदानामध्ये. ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळेल खिजर लेफ्ट हँड फलंदाज. यावेळेला फुलर लाईनचा चेंडू होता. पायचा चेंडू भिरकावलाय कव्हरच्या रिजनला. क्षेत्ररक्षक येईल चेंडू फील्ड करेल तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण धावफलकावरती 28 धावा.
गोलंदाज सज्ज. यावेळेला इथे मात्र चेंडूला आपण पाहतोय शफलून खेळून काढलाय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. येतोय आणखीन एक दर्जेदार षटकार. तर या ठिकाणी आपण पाहतोय षटकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले. 9 चेंडूमध्ये 21 धावेची खेळी करत खिजर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. तर संघाची धावसंख्या पाहतोय या षटकाराच्या मदतीनं तब्बल 34 धावा धावपालकावरती पाहायला मिळतील. निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय काही वेळाने रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष संदीप पाटील सर आणि महेश म्हात्रे यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होईल. तर या ठिकाणी गोलंदाज शैलेश मात्र थोडंसं अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसातील आपण पहिला सामना पाहिला होता मात्र मोठ्या धावसंख्या येत नव्हत्या धनेश इलेव्हन कुक्षे संघाला. तर जयेश पाटील आणि सूरज केणे या दोन फलंदाजानं एकेरी दुहेरीवर भर देत मात्र गोलंदाजाचं लक्ष विचलित केलं होतं. या ठिकाणी विनंती असेल आयोजकांना की आपण चेंडू द्यायचा आहे. त्याच प्रकारे इथे तीच रणनीती आखली जाते ती म्हणजे तळवलेनी आडजोली संघाची. कारण की विचार केला तर एकेरी दुहेरीलाही प्राधान्य देतात आणि खराब चेंडूला सीमारेषे बाहेरही घालवण्यामध्ये यश येते दोन्ही फलंदाजांना. जर अशीच रणनीती जर राहिली तर निश्चितच धावपलकावरती धावा जरूर आपल्याला पाहायला मिळतील. आणि निश्चित तळवली आडजोली संघाच्या संघटकाने सांगितलं कमी आम्ही 60+ धावा बनवण्याचा त्यांचं या ठिकाणी मनसुबा आहे आणि तो मनसुबा या ठिकाणी निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. काय गोलंदाज सज्ज होतोय शैलेश. गोलंदाजच्या मार्कवर ऑन स्ट्राईक खिजारी. ते मात्र बॅटची एज घेतली आहे परंतु तिथे क्षेत्ररक्षकताही नात नव्हता आणि एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर करण्याचा प्रयत्न करतोय खिजर परंतु नकार देतोय पिंटू. एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो पण धावपालक होती 35 धावा. मात्र कोणत्याही प्रकारची इथे सफलता आतापर्यंत मिळवता येत नाहीये कोशिंबी आणि कुरुन संघाला. 3 गोलंदाज इथे मात्र आतापर्यंत विचार केला तर 15 चेंडू फेकून झालेत आणि 15 चेंडूमध्ये एकही सफलता मिळाली नाहीये गोलंदाजांना. तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्या. तर तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा आले. गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा शैलेश. गोलंदाजच्या मार्कवर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल पिंटू राईट हँड फलंदाज. टाइम निश्चितच या ठिकाणी आपण पाहतो स्टॉपवॉच लावण्यात आलेला आहे आपल्याला. या ठिकाणी झालेले आहेत आपली 15 मिनिटे या ठिकाणी झालेली आहेत. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजच्या मार्कवर. गोलंदाज सज्ज शैलेश. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय शपळून खेळण्याचा प्रयत्न केला होता आडव्या बॅटनं पिंटू या फलंदाजानं. आपण पाहतोय रिप्ले मध्ये निश्चितच सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू. मात्र निश्चितच या ठिकाणी निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश आले गोलंदाज शैलेश याला. तर संघाची धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते बिनबाद 35 धावा. गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा शैलेश गोलंदाजच्या मार्कवर. या वेळेला रिव्हर्स अटेंड केलाय. चेंडू जातोय पॉइंटच्या रिजनला. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत परंतु इथे मात्र विजय चेंडूचा होतोय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. येतोय आणखीन एक दर्जेदार चौकार.
धन्यवाद. ज्या वेळेला सरळ बॅटनी फटके येत नाहीये ते पिंटूच्या हे जाणलंय आणि रिव्हर्स अटेंड केला. रिव्हर्सवरती मिळाल्या 4 धावा. संघाची धावसंख्या पाहतो आपण 39 धावा धावफलकावरती. गोलंदाज सज्ज. या वेळेला सुद्धा सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू आपण पाहतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, मात्र चेंडू जाणून जाणता आला नाहीये. पिंटू या फलंदाजाला कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही चेंडू आणि बॅटचा. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. संघाची धावसंख्या पाहतो आपण 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 39 धावा. इथे 16 मिनिटं पूर्ण झालेली आहेत आपली. आपण दक्षता घ्यायची. 4 मिनिटांमध्ये आपला शतक या ठिकाणी फेकून व्हायला हवंय, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. विनंती करतोय कोशिंबी आणि कुरुन संघाला की आपण 4 मिनिटांमध्ये हे शतक फेकून झालं पाहिजे. लोणार प्लस सांगे संघाचा संगणक इथे उपस्थित असेल तर विनंती करतो की आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. आणि त्यानंतर गेरसे प्लस भासई आणि पडघे विरुद्ध वाफाले हे संघ सुद्धा इथे उपस्थित असतील तर त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण आयोजकांशी त्वरितच या ठिकाणी संपर्क साधायचा आहे प्लीज. संघाची धावसंख्या 39 धावा. इथे मात्र आपली 17 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. आपल्याला विनंती असेल, आपल्याला वॉर्न करतोय कोशिंबी आणि कुरुन संघ. 3 मिनिटं आपली या ठिकाणी शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहतो आपण. अजय या गोलंदाजाला पॅनलाइज केलं जाईल याची दक्षता घ्यायची आपण. गोलंदाज सज्ज. अजय. इथे मात्र फुलर लाईनचा चेंडू. चेंडू भिरकावलाय डीप मिड विकेटच्या रिजनला. येतोय आणखीन एक दर्जेदार षटकार. धन्यवाद. या पूर्वार्धातील हा शेवटचा षटक अजय घेऊन येतोय आणि या शेवटच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार लगावतोय खिजर हा फलंदाज. 11 चेंडू आणि 28 धावसंख्येवरती खेळतोय तर संघाची धावसंख्या पाहतो आपण 45 धावा. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला होता खिजर या फलंदाजानं आणि गुडलेन स्पॉटवरती फेकलेला हा चेंडू हलकीशी उचली घेतली. मात्र खिजर हा फलंदाज पूर्णपणे चकलाय, फसलाय. यष्टीरक्षकानं काम सुरग बजावलंय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. जरी पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला असला तरी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज अजय. यावेळेला पुन्हा एकदा फुलर लाईनचा चेंडू. इथे मात्र पंचांनी दंडित केलंय गोलंदाजाला. बीमर चेंडू घोषित केलंय आणि इथे मात्र 1+1 इज इक्वल टू 2 रन्स. इथे मात्र तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये यायचंय. अफजल शेख सर या ठिकाणी आहेत उपस्थित. हा बीमर चेंडू आहे की नाही इथे मात्र आपण दर्शवायचं आहे. यस. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. नो. बीमर चेंडू फ्री हिट असणार आहे. मात्र या ठिकाणी कोशिंबे आणि कुरुन संघानं आपला रिव्ह्यू गमावलेला आहे. तर इथे मात्र 1-2 धावा मिळतील. 47 धावा धावफलकावरती. गोलंदाज सज्ज होतोय अजय चेंडू फेकण्यासाठी. यावेळेला पायचा चेंडू हवेत आहे. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या रिजनला. क्षेत्ररक्षक तैनात असणार. इथे मात्र झेल जमिनीला दान होतोय, जीवनदान मिळतोय पिंटू सारख्या फलंदाजाला. पिंटू हा सलामीवीर आपण पाहतोय. मात्र मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये देखील तशी चूक पाहायला मिळाली आणि प्रीहिट होता. या चेंडूवरती फ्री हिट होता हे लक्षात
आल्यानंतर इथे मात्र एक धाव पूर्ण केली जाईल. संघाची धावसंख्या पाहतो आपण 48 धावा. अजूनही या पूर्वार्धातील 3 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे आणि 3 चेंडूमध्ये आपण पाहायचंय किती धावा जमवतोय. यावेळेला सुरेख फटका, प्रॉपर टायमिंग, मनगटी ताकद आजमावतोय मैदानामध्ये. खिजर हा फलंदाज येतोय बिग 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 हिट षटकार. धन्यवाद. तर इथे मात्र आपण पाहतोय या 6 धावा मोजाव्या लागतील अजय या गोलंदाजाला. 6 धावा मोजाव्या लागतील कोशिंबी कुरुन संघाला. 6 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण धावफलकावरती 54 धावा. खिजर खेळतोय 14 चेंडू 35 या धावसंख्येवरती. तर अजूनही या पूर्वार्धातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे आणि तलवली आणि आर्जोली संघाची इथे मात्र 60+ धावा बनवण्याचा इरादा कामयाब होईल काय हे आपण पाहणार आहोत. गोलंदाज अजय थोडीशी महागडी गोलंदाजी पाहायला मिळते. 15 धावा आतापर्यंत खर्च करतोय आपल्या गोलंदाजीवर. पहिल्या षटकामध्ये दिल्या होत्या ऋतिक या गोलंदाजानं 14 धावा. सोपान या गोलंदाजानं दुसऱ्या षटकामध्ये दिला 11 धावा. तर शैलेश या गोलंदाजानं दिल्या तिसऱ्या षटकामध्ये 13 धावा. शेवटच्या षटकामध्ये अजूनही 2 चेंडू बाकी असणार आहेत. धावा खर्च करतोय अजय गोलंदाज 15 धावा. खिजर ऑन स्ट्राईक. इथे मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू भिरकावलाय काऊ कॉर्नरच्या रिजनला. कार्पेंटर फटका पाहायला मिळतोय. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जातंय. 2 धावेच्या मदतीनं संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या पाहतो आपण धावफलकावरती 56 धावा. शेवटचा चेंडू या पूर्वार्धातील पाहायचं. शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा लपलेत. 1 धावा की 2 धावा की चौकार की षटकार की निर्धाव चेंडू. गोलंदाज सज्ज अजय. यावेळेला सुरेख फटका पाहायचंय टायमिंग प्रॉपर झालंय का. यस इट इज अ 6. 6 धावा मिळतील तलवली आर्जोली संघाला. धन्यवाद. तर इथे मात्र 4 षटकांचा पूर्वार्ध समाप्त झालेला आहे आणि या 4 षटकामध्ये आपण पाहतोय धावफलकावरती धावा पाहायला मिळतील त्या म्हणजे 62 धावा. आणि ही 62 धावेची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. खिजर आणि पिंटू नॉट आऊट पारी पाहायला मिळते तलवली आर्जोली संघाची. 62 धावा आणि 63 धावेचं लक्ष असणार आहे ती म्हणजे कोशिंबी आणि कुरुन संघाला. या 63 धावा कशा प्रकारे चेस करेल कोशिंबी आणि कुरुन संघ की तलवली आणि आर्जोली संघाचे गोलंदाज आपली दादागिरी मैदानामध्ये दाखवतील. याचं धावतं वर्णन करण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय माझे साथी मराठी समालोचक योगेशजी पाटील सर यांच्याकडे. जबरदस्त बॅटिंग आज आपल्याला तलवली आणि अर्जुली या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. खास करून एकही गडी इथे मात्र या संघाने गमावला नाही. 62 धावांची पार्टनरशिप इथे मात्र या दोन फलंदाजामध्ये पाहायला मिळाली. त्यामध्ये पाहिलं तर पिट्टू पाटीलने 16 धावा जोडल्या आणि खिजर रईसचा आपण जर विचार केला तर 16 चेंडूमध्ये त्यांनी फक्त 16 चेंडू फेस केले आणि 43 धावा त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाल्या. त्या इनिंग्समध्ये 3 षटकार आणि 2 चौकारांचा समाविष्ट. काय जबरदस्त बॅटिंग खिजर रईसच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि हा सामना जिंकायचा असेल तर कोशिंबी आणि कुरुन या संघाला मात्र या ठिकाणी जबरदस्त बॅटिंग मात्र करावं लागेल. कारण 24 चेंडूशील त्यांच्याकडे संमित असलेल्या 24 चेंडूमध्ये तुम्हाला मात्र 63 धाबांचा हा डोंगरावेढा आव्हान मात्र या ठिकाणी पार करावा लागेल. आजच्या दिवसातील ही पहिली मॅच आणि हाय स्कोरिंग सामना इथे मात्र पाहायला मिळाला. टॉस जिंकला मितेश इलेवन कुरुन आणि शिवशक्ती कोशिंबी संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि गोलंदाजाने भरपूर निराश केलं. आपण जर अॅनालाइज केलं तर पहिल्या षटकामध्ये ऋतिकने 14 धाबा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकात आपण विचार केला तर सोपानने 11 धाबा खर्च केल्या. त्यानंतर शैलेश आले तिसऱ्या षटकामध्ये त्यांनी 13 धाबा खर्च केल्या
आणि शेवटचा षटक आपण जर पाहिलं तर अजयचं भरपूर महागडं पाहिलं आपल्याला. तब्बल 23 धावा त्यांनी आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये त्यांनी खर्च केल्या. भिवंडी टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं चित्रीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल ही स्पर्धा 4 कॅमेऱ्याच्या सहाय्याने कव्हर केली जात आहे. चांगलं या ठिकाणी टेलिकास्ट आपण पाहतोय. जबरदस्त या स्पर्धेचं आयोजन सरपंच चषक 2022 आपल्याला हा माथरार या स्वर्गीय रामदास बाबा महाराज क्रीडानगरीवर अनुभवाला मिळतोय. स्पर्धेचा आजचा 4था दिवस आणि या स्पर्धेचं समापन ठीक उद्या सायंकाळी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्हाला उद्या सिटी क्रिकेटमधील सुद्धा 2 सेमीफायनलचे सामने, त्यानंतर तुम्हाला ग्रामीण पूलमधून सुद्धा क्वार्टर फायनल, सेमीफायनल, वेगळा फायनल असे तुम्हाला उद्या सुद्धा चांगले सामने पाहायला मिळतील. परंतु आज पाहूया कोणता संघ क्वालिफाय होईल ग्रामीण पूलमधून. या अगोदर आपण जर पाहिला तर खालिंग आणि जांभूलपाडा हा संघ क्वालिफाय झालेला आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर जानवल आणि लोणार या संघाने सुद्धा क्वालिफाय केलेला आहे. आणि आज पाहूया कोणता संघ क्वालिफाय करतोय. आज लोणार आणि सांगे संघाला शेवटचा ऑफिशियल कॉल करतोय. आपण जर इथे आला असाल तर प्लीज आपण आयोजकाशी संपर्क साधावा. त्यानंतर भातसई आणि गेरसे प्लस पडगे आणि वाफाले या संघांना सुद्धा मी विनंती करतोय, जर आपण इथे उपस्थित असाल तर प्लीज या ठिकाणी कॉन्टॅक्ट करायचा आहे, जेणेकरून आपण पुढील सामन्याची नाणेफेकी या ठिकाणी करू शकतो. तर 4 षटकामध्ये 63 धावा जोडण्याकरता मात्र सलामी जोडी पाहायला मिळते. या वैभव पाटील सिक्सर किंग ऑफ कुरुंद आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर राम ठाकरे मॅन फ्रॉम कोसिंबी. या 2 फलंदाजांवर भरपूर मोठी जिम्मेदारी असलेल्या या धावांचा पाठलाग करायचा असेल तर मात्र या ठिकाणी या दोन्ही फलंदाजांना चांगली बॅटिंग मात्र करावी लागेल. षटकातील पहिला चेंडू पाहतो अफसर रईस. पहिला चेंडू पाहू शकता आपण लेट कटच्या साह्याने जबरदस्त कलाकृती या फटक्यामध्ये पाहायला मिळते. वैभव पाटीलच्या माध्यमातून छत्रशे चेंडूचा पाठलाग करताय, परंतु आउटफील्ड फास्ट आहे. पहिल्या चेंडूवर वैभव पाटील ते मात्र चौकार पेश केलाय. खराब क्षेत्रक्षण पाहायला आपल्याला. तिथे मात्र चेंडू व क्षेत्रक्षण सहजपणे अडवू शकला असता, परंतु कुठेतरी मात्र पायाचा वापर केला. पायांचा वापर मित्रांनो फुटबॉलच्या खेळामध्ये केला जातो, क्रिकेटच्या खेळामध्ये नाहीये. परंतु त्याचमुळे पाहतो की चौकाराने इथे वैयक्तिक खातं उघडलं आणि संघाचं सुद्धा खातं उघडलं आहे, ते म्हणजे वैभव पाटीलने. चांगली सुरुवात पाहायला मिळते या कुरुंद आणि कोशिंबी संघासाठी. आता मात्र त्याच प्रकारचा इथे मात्र फटका पाहायला मिळतो. गॅप शोधलाय आणि मात्र तोच क्षेत्राच्या चेंडूचा पाठलाग करतोय. त्या ठिकाणी सुद्धा आउटफील्ड भरपूर फास्ट आहे आणि वैभव पाटीलच्या बॅटमधून येणारा हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. अशा प्रकारची फलंदाजी मी क्वचितच वैभव पाटीलच्या माध्यमातून पाहतोय, परंतु आज कुठेतरी रणनीती आपल्याला वेगळी पाहायला मिळते वैभव पाटीलची. कारण वैभव पाटील पाहिजे ऑन साईडला मोठमोठे फटके खेळण्यामध्ये माहीर आहे, परंतु त्याला सुद्धा माहिती की पॉवर प्ले षटक सुरू आहे, आपण जर गॅप शोधले तर मात्र चांगली धाबा जोडू शकतोय. आणि त्याच अनुषंगाने मात्र चेंडूचा वेट करतोय आणि वेट केल्यानंतर चेंडूला फक्त दिशा दाखवतोय, गॅप शोधतोय आणि आतापर्यंत तो सफल सुद्धा ठरलेला आहे या 2 चेंडूमध्ये. धावसंख्या बिनबाद 8. ढोले गावातील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू स्थिरता शेख यांचं इथे शुभागमन होतंय. तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आता मात्र ऑन साईडला उडवलाय जबरदस्त फटका आणि या स्पर्धेतील आजच्या दिवसातील वैभव पाटीलच्या बॅटमधून आपल्याला चौकाराची हॅट्रिक पाहायला मिळते. या अगोदर आपण जर पाहिलं तर शाहिद खानने पहिली चौकाराची हॅट्रिक पूर्ण केली होती आणि त्यानंतर हा दुसरा फलंदाज ठरतोय ज्यांनी चौकाराची हॅट्रिक पूर्ण केली. अजून एक मोठा फटका
परंतु हा फटका फसलाय. आकाश आहे चेंडू खाली, झेल टिपला जाईल. यस इट इज वैभव पाटील इज गॉन. आज वेगळ्याच मूड मध्ये होता वैभव पाटील. असं वाटलं होतं की मात्र या ठिकाणी धुव्वाधार इनिंग्स तो मात्र पेश करत सुरुवात काय जबरदस्त पाहायला मिळाली. ती लागोपाठच्या 3 चेंडूवर त्यांनी 3 चौकार पेश केले आणि त्यानंतर अजून एक मोठा फटका खेळण्याचा त्यांनी प्रयत्न केला. एक जालं विणलं होतं अफसरने आणि त्याच वेळेला पाहतो की काव कॉर्नरच्या दिशेने आकाश पाटील होते आणि त्याच्या हातामध्ये जाऊन मात्र चेंडू विसावतोय. पहिली मोठी विकेट ती मात्र अफसरने प्राप्त केली आपल्या संघासाठी. वैभव पाटील बाद होण्यापूर्वी 4 चेंडू फेस केले, 12 धाबांचं योगदान दिलं आपल्या संघाला. आणि वैभव पाटील बाद झाल्यानंतर आता मात्र नवीन फलंदाज येतो त्याचे बंधुराज शैलेश पाटील, मॅन फ्रॉम कुरुंद. काय जबरदस्त सुरुवात, परंतु ही सुरुवात तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत ठेवावी लागेल कारण 63 धाबांचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी. आता मात्र प्रथमतच या मॅच मध्ये राम ठाकरे मात्र बॅटिंग करण्यासाठी सज्ज होतोय. नॉन स्ट्राईक एंडला आहेत शैलेश पाटील आणि अफसर आता मात्र पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. ओरदो विकेट इथे मात्र इनफिल्डला बीट करण्याचा प्रयत्न, सुरेख ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह राम ठाकरेच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय हा दणदणीत चौकार. आज कुशिंबे आणि कुरुन संघाचे फलंदाज चौकारामध्ये डील करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण त्यांच्या डोळ्यासमोर लक्ष खूप मोठं आहे. कारण 4 षटकांची जेव्हा मॅच असते आणि एखाद्या वेळी तुम्हाला 60 पेक्षा अधिक धाबाचं टार्गेट चेस करायचं असेल तर तुम्हाला सुरुवात ही मजबूत करणं फार गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न या ठिकाणी या फलंदाजांकडनं पाहायला मिळतोय. अजून एक मोठा फटका, वा बाई, राम ठाकरे ब्रँड फटका. चेंडू पुन्हा एकदा निघून जाईल. रामच्या बॅटमधून निघतो हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. या षटकाचं आपण जर विश्लेषण केलं तर पहिल्या 3 चेंडूवर 3 चौकार आले, त्यानंतर अफसरने विकेट्स प्राप्त केलं आणि षटकाच्या अंतिम 2 चेंडूवर सुद्धा आपल्याला 2 चौकार पाहायला मिळाले. म्हणजे पहिल्याच षटकामध्ये 5 चौकार आपण पाहिले. काय जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळाली. 4 चौकार ऑफ साईडला तर 1 चौकार ऑन साईडला अशी ही बॅटिंग पाहिली आपण कुशिंबे आणि कुरुन संघाच्या फलंदाजांची. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. एक गडी इथे मात्र गमावला. 20 धावा स्कोर कार्डवर. टार्गेट आहे 63 धावांचं. येणारे 18 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 43 धाबींची अजूनही गरज आहे. अजूनही आपण जर विचार केला तर प्रति षटकामागे तुम्हाला 14.33च्या सरासरीने पुढे जायचं आहे. म्हणजे एवढं सोपं नाहीये, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. अजून जर एखाद्या षटकामध्ये 20, 25, 22 धाबा जर जोडल्या तर मात्र हा टार्गेट कुठेतरी आपण सोपं म्हणू शकतोय. परंतु या षटकामध्ये जर गोलंदाजाने कमबॅक केलं किंवा एखाद दुसरा विकेट प्राप्त केला तर मात्र कुठेतरी कोशिंबे आणि कुरुन संघावर या ओव्हरमध्ये दडपण पाहू शकतो. शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. पडगे प्लस वाफाले संघाच्या संघनायकाला आणि गेरसे आणि भातसेही संघाच्या संघनायकाला. आपण जर इथे नाणेफेकीसाठी जर आला नाही तर जी काही कारवाई आहे ती कारवाई मात्र आयोजक तुमच्या संघावर करतील याची आपण नोंद घ्यायची आहे. तर दुसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात करतोय पिंटू पाटील, ज्यांनी बॅटिंग मध्ये पाहिले तर चांगली बॅटिंग केली होती आपल्या संघासाठी. इथे मात्र लाईन पाहावी लागेल, चुकीची आहे कारण उजवी इष्टी सोडून मात्र चेंडू निघून जातोय. पंतांची दोन्ही हातचा मात्र वाईटचा इशारा. धावा कशा येतात हे महत्वाचं नाहीये, धावा येणं फार गरजेचं आहे. सुदर्शन काटोली इथे आलेले आहेत आणि त्याचा संघ सुद्धा पूर्णपणे इथे सज्ज झालेला आहे कारण एस पडगे आणि जय गणेश वाफाले ए असे 2 संघ एक तर आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत या स्पर्धेमध्ये. पिंटू पाटील पुन्हा एकदा
काय जबरदस्त चेंडूची फेकी होती, परंतु त्यापेक्षा जबरदस्त फटका पाहिला आपण शैलेश पाटीलच्या माध्यमातून. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतो या लॉंग ऑफच्या दिशेने. संकेत पाटीलच्या माध्यमातून खास करून शिवशक्ती कोशिंबे आणि मितेश कुरुन संघाला आणि आयोजनाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद संकेत पाटील, तुमचं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. इथे मात्र आठवणी अजून एक फुल लेन डिलिव्हरी ज्या वेगाने धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या, त्या धावांवर कुठेतरी पिंटू पाटील लगाम लावण्याचा प्रयत्न करतोय. आणि हा षटक कुठेतरी मी तर म्हणेन की लाभदायक ठरू शकेल तलवली संघासाठी. कारण पिंटू पाटीलचा आपण विचार केला तर भरपूर अनुभवी खेळाडू आहे. कारण अनेक वर्षापासून पाहिले तर अर्दुली गावासाठी त्याने मात्र भरपूर क्रिकेट खेळलेलं आहे. आणि ते चित्र डोळ्यासमोर ठेवत असताना मात्र अफसरने मात्र त्याला इन्व्हाइट केलं आणि आतापर्यंत चांगल्या चेंडूची फेकी त्याच्याकडे पाहायला मिळाली. राम ठाकरे आता मात्र स्ट्रायकिंग एंडला अंदाजून पटका पाहायला मिळाला. कारण लवकर शॉट त्याने पिकअप केला, चेंडू थोडा उशिराने आला आणि त्यानंतर पाहिलं थोडंसं खाली सुद्धा चेंडू राहिला होता. ज्या अनुषंगाने चेंडूची वाट पाहिली रामने, त्या अनुषंगाने मात्र चेंडू आला नाही आणि स्वतःवर भरपूर निराशा आहेत. धावसंख्या स्थिर पाहायला मिळते, 1 गडी बाद 24 धावा स्कोर कार्डवर. दुसऱ्या षटकाचा खेळ आपण अजूनही इथे मात्र अनुभवतो. यॉर्कर लँड डिलिव्हरी इथे मात्र दोन्ही पायाच्या मधून खोदून काढला जातोय, परंतु किजर आहे त्या ठिकाणी चूक करणार नाही. जबरदस्त या ठिकाणी फिल्डिंग पाहायला मिळाली. जोपर्यंत फेक करेल किजर तोपर्यंत मात्र एक धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. सिंगल डबलने मात्र काही सिद्ध करू शकणार नाही. तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा असेल तर ज्याप्रमाणे तुम्ही पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात केली होती, ती सुरुवात तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत टिकून ठेवावी लागेल. आणि ती क्षमता रामकडे सुद्धा आहे आणि ती क्षमता शैलेश पाटीलकडे सुद्धा आहे. कारण दोन्ही फलंदाज आपण जर पाहिले तर मोठमोठे फटके खेळण्यामध्ये माहिर आहेत. इथे मात्र शैलेश पाटीलच्या बाट बंद फटका पाहायला मिळतोय. उंची जास्त, अंतर कमी आणि मात्र मिडविकेटला टिपला झेल. शैलेश पाटील आता मात्र माघारी परतावं लागेल. लागतोय दुसरा धक्का फलंदाज बाद. आतापर्यंत या षटकाचा आपण जर विचार केला तर अजून एक चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडूची फेकी आतापर्यंत पिंटू पाटीलने केलेली आहे आणि मोठी विकेट शैलेश पाटीलच्या रूपाने मात्र त्यांनी प्राप्त केले. असं एक क्षण वाटलं होतं की चेंडू सीमेरेषे पलीकडे निघून जाईल, परंतु चेंडूला उंची जास्त मिळाली आणि त्याचमुळे पाहतो की मिडविकेटला मात्र आकाश पाटीलने कुठली चूक केली नाही. या मॅचमध्ये मात्र तो दुसऱ्यांदा हा झेल टिपतोय. वैभव पाटीलला सुद्धा मात्र त्यांनी या झेलबादच्या स्वरूपात माघारी धाडलं आणि शैलेश पाटीलला सुद्धा मात्र त्यांनी झेलबादच्या स्वरूपात माघारी पाठवलं. आणि आता मात्र नवीन फलंदाज पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ऋतिक मॅन फ्रॉम कोशिंबी. दोन्ही फलंदाज आता मात्र कोशिंबी गावातून बिलॉंग करतायत. इथे मात्र चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. पायांचा वापर केला, एवढा वेगाने चेंडू तिथे मात्र ट्रॅव्हल झाला. आणि काय योगायोग आहे. आपण जर या मॅचचा जर आकलन केला तर वैभव पाटीलने चौकारानं खातं उघडलं, राम ठाकरेने चौकारानं खातं उघडलं आणि आता मात्र ऋतिक सुद्धा आपल्या चौकारानं खातं उघडतोय. आणि 4 धावांनी संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जात असताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 29 धावा. येणारे 12 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी अजूनही 34 धाब्यांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला आता 17च्या सरासरी धाबा इथे मात्र जोडायच्या आहेत. इम्पॉसिबल आहे, परंतु क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये. शक्य जर करायची असेल तर तुम्हाला या 12 चेंडूंमध्ये 34 धाबा जोडाव्याच लागतील. आपण समीकरण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. ही स्पर्धेचं चित्रीकरण आपण जर पाहिलं तर भिवंडी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून केली जात आहे. 4 कॅमेऱ्याच्या साहाय्याने स्पर्धेचं चित्रीकरण आपण पाहतोय. आमचे ऑनलाईन स्कोरर आहेत मिस्टर सिद्धेश पाटील आणि ऋषिकेश पाटील आणि आमचे कॅमेरामॅन आहेत तुषार पाटील, त्याचनंतर रोहन तरे, प्रकाश थालके आणि गणेश दीक्षित अशी ही पूर्ण टेक्निकल टीम पूर्णपणे सज्ज झालेली आहे. तर त्याला वेळे संदर्भात सहकार्य करा, कारण पंच तुम्हाला वॉर्न करतायत. कारण आजच्या दिवसाचा खेळ भरपूर उशिराने सुरुवात झालेला आहे आणि आजचा जो शेड्यूल जो आहे तो आम्हाला कंप्लीट करायचा आहे आणि प्रत्येक जो सामना आहे तो आम्हाला जास्तीत जास्त षटकाचा इथे खेळवायचा आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला विनंती करतोय की वेळे संदर्भात तुम्ही आम्हाला सहकार्य करा. 12 चेंडू विजयासाठी अजूनही 34 धाब्यांची गरज. जोपर्यंत राम ठाकरे खेळपट्टीवर आहे,
जोपर्यंत ऋतिका आहे, येणाऱ्या फलंदाजामध्ये सुद्धा चांगली बॅटिंग ऑर्डर आहे, परंतु या फलंदाजांवर भरपूर अपेक्षा असतील. त्या म्हणजे कोशिंबे आणि कुरुन संघाच्या. आपण हे ग्राफिक्स पाहू शकता. 4 कॅमेऱ्यांचे वेगवेगळे आपल्याला ग्राफिक्स पाहायला मिळत आहेत. काय जबरदस्त टेलिकास्ट पाहतोय आपण. सुंदर, रोमहर्षक. तर तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज. इथे मात्र लिडिंग एज चेंडू हा येत आहे, परंतु सेफ होईल कारण क्षेत्ररक्षकापासून भरपूर लांब चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्याचमुळे पाहतो की या चेंडूवर एकच धाव पूर्ण केली फलंदाजाने. गोलंदाज पाहिलं तर फरीद एक युवा गोलंदाज आहे, परंतु त्याच्यावर मात्र जबाबदारी टाकली आहे कॅप्टन अफसर रईसने. 11 चेंडू आणि आता मात्र 33 धाब्यांची गरज. या मैदानाची आपण जर सीमारेषा पाहिली तर तुळशी लॉंगच आहे, ज्यावर तुम्ही परफेक्ट मिडल कराल त्याचवेळी तुम्ही सीमारेषा क्रॉस करू शकता. आणि तेच प्रयत्न इथे मला ऋतिककडे पाहायला मध्ये चेंडू हवेत आहे, परंतु या ठिकाणी प्रयत्न खूपच छान पाहायला मिळाले बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. झेल ड्रॉप झालाय आणि मात्र या चेंडूवर पुन्हा एकदा एकेरी धाव. एकेरी दुहेरी धावेने मात्र काही सिद्ध होणार नाही. तुम्हाला आता मात्र हवाई मार्गाने प्रवास करावा लागेल, रिक्षाने प्रवास करून चालणार नाही, तुम्हाला विमानाचा प्रवास करावा लागेल. या धावांचा पाठलाग करायचा असेल तर इथे मात्र पाहू शकता आपण थोडासा उचली घेणारा चेंडू होता आणि त्याचमुळे पाहतो की टायमिंग बरोबर जुळलं नाही, ताकदीचा कमी वापर पाहायला मिळाला आणि त्याचमुळे पाहतो की एकच धाब्यावर ऋतिक इथे मात्र समाधानी मानतोय. 10 चेंडू 32 धाब्यांची अजूनही गरज. इथे मात्र स्लॉग स्वीप फुलटॉस चेंडू आहे, राम ठाकरेच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला, परंतु काय जबरदस्त झेल टिपलाय डीप स्क्वेअर लेगला. आणि या रामला स्वतःवर विश्वास होत नाही की झालं काय मैदानामध्ये, परंतु माघारी परतावं लागेल. लागतो या कोशिंबे आणि कुरुन संघाला हा तिसरा धक्का फलंदाज बाद. थँक्यू डीजे. आपण हा रिप्ले पाहू शकतो. काय जबरदस्त या ठिकाणी कंट्रोलफुल झेल माईच्या माध्यमातून पाहायला मिळालं. असं वाटतं की कुठेतरी ताकदीचा कमी वापर केला रामने आणि त्याचमुळे पाहतो की हा चेंडू सीमारेषा क्लिअर तो करू शकला नाहीये. आणि खरोखर करत माईचं कौतुक करावं तेवढं कमी. शेवटच्या मोमेंटपर्यंत चेंडूवर त्याने मात्र आपलं लक्ष केंद्रित केलं आणि ऐनवेळी मात्र आपल्या हातांची जादू तिथे मात्र दाखवली. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झाले, तिन्ही फलंदाज जलबादच्या स्वरूपात बाद झालेले आहे. म्हणजे कॅचिंग खूपच छान पाहायला मिळते येते म्हणजे अर्दुल आणि तलवली संघाच्या फिल्डर्स कडनं. नवीन फलंदाज रोहन इथे मात्र हुकण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रशीला मात्र बीट करतोय आणि मात्र चेंडू निघून जाईल दीप फाईन लेगच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार. अशाच फटक्यांची मात्र कुठेतरी आवश्यकता असेल, कारण तुम्हाला चौकार षटकारांचाच मात्र पाऊस पडावा लागेल, कारण चेंडूची संख्या आता मात्र कमी होत चाललेली आहे. धावांची संख्या मात्र या ठिकाणी पाहिली तर बाजूनी भरपूर आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडूमध्ये अजूनही मात्र पाहिलं तर 28 धावा तुम्हाला इथून जोडायच्या आहेत. दुसरी वॉर्निंग या ठिकाणी वेळे संदर्भात तलवली आणि अर्दुली संघाला, कारण यानंतर तुम्हाला वॉर्निंग दिली जाणार नाही, डायरेक्टली पॅनलाइज केलं जाईल. फरीद पुन्हा एकदा मार्ग या ठिकाणी गोलंदाजी मार्गस्थ होतोय. पुन्हा एकदा मात्र तशाच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला आपल्याला डायरेक्ट हिट पाहायला मिळतोय, परंतु भरपूर वेगाने इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव सुद्धा सहजपणे पूर्ण आणि या ठिकाणी मात्र डायरेक्ट हिट पाहायला मिळालं आणि फलंदाज मात्र माघारी परततोय ऋतिक. डायरेक्ट हिट पाहायला मिळालं. एक क्षण असं वाटलं की मात्र कुठेतरी अफसरकडे मिसफील्ड झाली की काय, परंतु चेंडू एष्टांना स्पर्श आपल्याला होताना पाहायला मिळाला आणि मात्र कुठली चूक मात्र पंत शानू कुरुशी यांच्याकडनं मात्र पाहायला मिळाली नाही. नवीन फलंदाज सोन्या फठारे
युनिट नंबर 6 4 गडी आतापर्यंत गमावले 36 धावा स्कोर कार्डवर. अजून एक मात्र एक्सप्रेस डिलिव्हरी. काय जबरदस्त चेंडूची फेकी पाहायला मिळते फरीदच्या माध्यमातून. एक यंगस्टार आहे आणि मात्र यंगस्टारवर मात्र अफसरने भरपूर विश्वास ठेवला, जबाबदारी ठेवली आणि मात्र त्यांनी एक सफल षटकाची समाप्ती आपल्या संघासाठी मात्र करून दाखवली. अशा रीतीने 3 षटकांची समाप्ती पाहायला मिळाली. 36 धावा स्कोर कार्डवर येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 27 धाब्यांची गरज. 6 बॉल अँड रिक्वायर्ड टू 27. अजूनही भरपूर धाबा इथून जोडायच्या आहेत. असं वाटलं होतं की ज्याप्रमाणे वैभव पाटीलने सुरुवात केली होती त्याला मात्र साथ मिळाली होती, ती म्हणजे राम ठाकरेच्या माध्यमातून पहिल्याच ओव्हरमध्ये 20 धावा आल्या होत्या. तसं वाटलं होतं की मात्र अशाच प्रकारची बॅटिंग शेवटच्या मोमेंटपर्यंत पाहायला मिळेल, परंतु वैभव पाटील बाद झाल्यानंतर कुठेतरी रामने सुद्धा घाई केली आणि आपली स्वतःची विकेट सुद्धा मात्र त्यांनी गमावली आणि त्यानंतर जो दडपण आपल्याला पाहायला मिळाला कुरुद आणि कोशिंबी संघावर, त्या दडपणामधून मात्र संघ बाहेर निघू शकला नाही. याचं कारण हे फरीदचं षटक, कमबॅक षटक पाहायला मिळालं. कारण फरीदने एक विकेट सुद्धा प्राप्त केला आणि फक्त धावा त्याने खर्च केल्या आपल्या स्पेलमध्ये 7 धावा. त्यामध्ये एक अवंतर धाव आपल्याला पाहायला मिळते, एक चौकार नक्कीच पाहायला मिळाला, परंतु त्याने रिकव्हरी खूप छानपैकी केली. पुन्हा आपण हे 4 कॅमेऱ्यांचे ग्राफिक्स पाहू शकता. गोलंदाज फलंदाज कुठल्या एंडला आहेत, त्यानंतर बॉलर एंड तुम्ही पाहू शकता. जबरदस्त या ठिकाणी टेलिकास्ट आणि चौथ्या षटकात सुरुवात करेल आता मात्र आकाश पाटील फोर द विकेटने. सोन्या आहे स्ट्राईक एंडला, फटका तर खूपच छान पाहायला मिळतोय. जमिनीला गुदगुला करत चेंडू निघून जातो लॉंग ऑफ कडे, परंतु एकच धाव इथे मात्र पूर्ण केली जाईल. दुसरे धाबेचा इथे मात्र मानस केला होता सोन्याने, परंतु या ठिकाणी धावतीच्या स्वरूपात मात्र बाद होईल. 5वा धक्का या ठिकाणी कुरुंद आणि कोशिंबी संघाला, फलंदाज बाद. चतुराई पाहायला मिळते आपल्याला, कारण ज्यावेळी आकाश पाटीलने इष्टा उद्ध्वस्त केल्या त्यावेळी सोन्या पठाराची जी बॅट होती ती थोडी हवेत होती आणि कुशल आपण जर पाहिलं तर हा डिसिजन होता, परंतु पंच राजेंद्र पाटील यांचं मी कौतुक करेन की चांगला निर्णय त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला आपल्याला आणि शानू कुरुशी पंच पॅनल आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आता रोहन आलेले आहेत. इथे मात्र अजून एक इथे मात्र एज हॅज टेकन इज गॉन. खांडवा गावचे उद्योजक सुधीर पाटील यांचे इथे मात्र शुभागमन झाले. त्यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि यापुढची जी मॅच आहे या सामन्यात जो संघ विजयी होईल तो संघ एसीसी पडगे आणि जयगणेश वाफाले ए या संघाच्या अगेन्स्ट खेळणार आहे. तर सुदर्शन विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी सज्ज राहायचं आहे, कारण चालू सामन्यातील विनर संघ लगेचच मात्र दुसऱ्या फेरीतील सामना खेळणार आहे. इथे मात्र फुलटॉस चेंडू आहे, ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग पाहायला मिळतोय आणि अजूनही मात्र मैदानाच्या आतमध्ये टिपला जाईल. काही प्राईज आहेत त्या ठिकाणी, चूक होणार नाही आणि मात्र या ठिकाणी असं वाटतं की विजयाचा जो सुगंध आहे तो मात्र तलवली आणि अर्जुली संघाच्या खेळाडूच्या नाकापर्यंत पूर्णपणे दरवलतोय, कारण फक्त औपचारिकता शिल्लक आहे. फक्त आणि फक्त या ठिकाणी आपण जर विचार केला तर काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली तलवलीच्या आणि अर्जुली संघाच्या माध्यमातून. त्यानंतर त्यांची गोलंदाजी आणि त्यानंतर त्यांची क्षेत्ररक्षण म्हणजे तिन्ही विभागामध्ये मात्र या संघाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं. मिस्टर सुजित पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. माजी सभापती नामदेवजी पाटील यांचे सुपुत्र आहेत. आपलं मी विनंती करतो की व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आकाश पाटील इज ऑन हॅट्रिक आणि या ठिकाणी पंधरा प्रश्न विचारला, हाऊस दॅट हाऊस दॅट हाऊस दॅट आणि बोट आकाशामध्ये विकेटची हॅट्रिक पूर्ण करणारा या स्पर्धेतील हा दुसरा गोलंदाज ठरला आहे आकाश पाटील.
आपण हा हॅट्रिक चेंडू पाहू शकता कशा रीतीने मात्र या ठिकाणी पंचांनी फलंदाजाला बाद घोषित केलं. अगदी मिडलवर स्टंपला जाऊन चेंडू आदळला असता आणि मनामध्ये कुठली शंका नसताना मात्र पंच राजेंद्र पाटील यांचा बोट आपल्याला आकाशामध्ये पाहायला मिळालं. पहिली हॅट्रिक या ठिकाणी आपण जर पाहिली तर किरोली संघाचा गोलंदाज गोरखनाथ दिगाडकर याने पूर्ण केली होती आणि दुसरी विकेट हॅट्रिक आज पाहायला मिळाली ती म्हणजे आकाश पाटीलकडनं. दरम्यान या स्पर्धेमध्ये पाहिलं तर दुसऱ्या क्रमांकासाठी आम्हाला कॅश प्राइज देणारे असे दानशूर व्यक्तिमत्व माजी सभापती नामदेव पाटील यांचे सुपुत्र सुजित पाटील आज आमच्यामध्ये उपस्थित आहेत. तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करते. अजून एक चांगला चेंडूची फेकी पाहायला मिळते आकाश पाटीलकडनं. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी अपील पाहायला मिळाली परंतु ही अपील कुठेतरी फेटाळली पंचांनी. वंतर धाव आपण इथे मात्र पाहिले आणि आता मात्र या ठिकाणी या पहिल्या सामन्यातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. फक्त कोशिंबी आणि कुरुन संघ 37 धावापर्यंतच मजल मारू शकला आणि त्यासाठी 8 विकेट्स त्यांनी गमावले. अजून एक इथे मात्र विकेटचं पतन होऊ शकतोय. झेलची होण्याची संभावना नाकारता येणार नाही आणि शेवटच्या चेंडूवर सुद्धा मात्र टिपला झेल आणि हा सामना खूप मोठ्या फरकाने जिंकलाय तलवली प्लस अर्जुली या संघाने. अभिनंदन तलवली आणि अर्जुली आणि हार्ड लक राम ठाकरे, हार्ड लक वैभव पाटील आणि हार्ड लक कुरुन अँड कोशिंबी टीम. थँक्यू डीजे. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत ज्यांनी एक हाती किल्ला लढवला आणि काय जबरदस्त बॅटिंग केली. आपल्या डाबामध्ये तब्बल 43 धाबांची तुफानी झुंजार खेळी साकारणारा अर्जुली तलवली संघाचा एक डाकुरा हट्टाचा विध्वंस फलंदाज